अशी कंडिशन होते मग. हे सागर राजा, मग आम्हाला असं होतं की ह्याला पकडू की त्याला पकडू. हे बघा, त्याला झालाय काय आज सरबरीत साला. हे येड्यासारखा वागत बसेल दलभद्री. तर काही ह्या राजाला आज काय झालंय का कळत नाही. हा, तुला जायचं आहे काय बाईला? ए कुठं ह्याला सोडली तू? कडनं तुम्हाला ते मागच्या व्हिडिओ तर बघायला तुम्हाला भेटले असतील. आता चाललोय मी बैल पाण्यावरती घेऊन. हे बघा, हाय हरणा, आमचा राजा, आणि हाय सागर. तर 3 बैल आहेत आमचे आणि हा बारक्या आहे. तर आता जातोय मी बैल पाण्यावरती घेऊन. त्यांना सुद्धा ताण लागली असेल, त्यांना सुद्धा थोडंसं भिजवूया आणि मग येऊया घरी. तर बघूया आजचं बैल पाण्यावरचा कसं प्लॅन होते. मागची जी बैल पाण्यावरती नेण्याची व्हिडिओ होती ना, ती 2.5K पर्यंत पोहोचली होती. तर ही व्हिडिओ सुद्धा चांगल्या चांगल्या व्ह्यूज पर्यंत पोहोचवा, आय होप. तर निघतो आपण. कसा आहे काय पाण्यावर जायचं आता आपल्याला. तर पाण्यावर जातोय आता मी घेऊन. तर भेटू. आता मी वाड्याच्या बाहेर आलोय. हे बघा, हा राजा आहे माझ्याकडं. मागणं तो सागर आणि हरणं येते, दोघं जण येतात आणि मी ह्याला घेऊन चाललोय पुढं पाण्यावरती खाली. आणि त्यांना सुद्धा जरासं बरं वाटतं, कारण की बैल आहेत, त्यांना पण काय आपण कधी पण त्यांना बोलता येत नसतं तरी त्यांना सुद्धा मन असतं ना. तर तसंच त्यांना नेतो मी खाली पाण्यावरती. तिचे पायसुद्धा मोकळे होतील, फिरूनसुद्धा येतील, सर्व होतील. आम्ही त्यांना सोडत नाही, कारण की खूप आत्ता ना हे उन्हाळ्याचे भांडणं बिंडणं करतात आणि हातपाय बितपाय त्यांच्या सगळं मोडून टाकतात आणि मग सगळं त्रास त्यांना पण होतो आणि मग आम्हाला पण होतो. तर आम्ही त्यांना सोडत नाही, सगळं खाणंपिणं सगळं जागेवरती देतो. त्यामुळे त्यांना सर्व बरं पडतं. तर आम्हाला पण बरं पडतं, त्या पण बरं पडतं. तर चाललं आता नदीवरती, बघू भेटू तिकडे. बैल आहेत ते ढिरकत आहेत, ढिरकत म्हणजे ओरडत आहेत, त्याच्यामुळे ह्याला राग येतो आणि ह्याला दुधायला जायचं, भांडणं करायला जायचं, झोंबी करायला जायचं. आता सोडू शकत नाही. उगीच नको तिथं भांडणं करण्यापेक्षा गप घरात गेलेलं बरं पाणी पिऊन. हे बघा पळतोय बघा किती. हे चुप राजा, आव मला ओढत बघा कसं नेतोय तो. हाव राजा, हाव. हो सांगितलं ना तुला, उगीच पळतोय. तर काय असते बघा, ते तिकडे पळाले दोघं जण. जसा हा राजा आला तसा वाघ आला तसा लगेच पळाले तिकडं. त्याचे घाबरले ते बघा, अजून पळताय त्या साईडला. ते बघा फक्त आला इथे लगेच पळत गेले. ते बघा ते अजून पळतायत. हा हातात आला खाली पाणी प्यायला. त्याच्याजवळ कोण नाही पाहिजे, फक्त तो पाहिजे आणि त्याची माणसं पाहिजे, म्हणजे ही पाहिजे, एवढंच. दुसरं कोण दिसलं नाही की त्याला राग येतं. थोड्या वेळ जातोय खाली, पोचूया आम्ही, पाणी बिणी पाजूया. आज आमचं फक्त पाणी पाजून घरी जायचं प्लॅन आहे. थोड्या दिवसांनी आम्ही त्यांना आंघोळ बिंघोळ घालू, सुट्टी बिट्टी पडली की मज्जा करू. भेंडी 5 वर्ष राहिलेत माझ्या शिक्षणाचे पण, तर तेवढे जगून घेऊ. मग काय मला परत ह्या गोष्टी बघायला भेटतील नाही भेटतील ह्याची कोण गॅरंटी घेऊ शकत नाही. करायचं कॅमेरा शेक होतोय थोडंसं, त्यामुळे प्रॉब्लेम आहे, माफ करा. दरी बघू शकता तुम्ही बाजूला, केवढी आहे ती. आणि त्या दरीतून आम्ही इथून अशी बैल घेऊन जातो. तर कोकणातल्या पोरांना ह्या सगळ्या गोष्टी जमू शकतात, अदरच दुसरा कोण करू शकत नाही. अशी कंडिशन होते मग. हे सागर राजा,
मग आम्हाला असं होतं की ह्याला पकडू की त्याला पकडू. हे बघा त्याने पळवत नेलाय बघा तिकडे. आणि सागर सुद्धा गेला निघालाय आता. ही गुरं आहे त्याच्यामुळे सगळे वाय चाललेत. झोंबी झाली तर दाखवीन तुम्हाला शक्यतो. ते चाललंय नदीवर. वरती न्यायचा प्लॅन होता पण प्लॅन कॅन्सल झालाय. त्याला झालाय काय आज सरबरीत साला. हे येड्यासारखा वागत बसेल दलभद्री. तर काही सर राजाला आज काय झालंय का कळत नाही. हा तुला जायचं आहे काय बाईला. ए कुठं ह्याला सोडली तर जायला. चल घे त्याला घे पुढं. हा त्याला पण घ्यायचे आहे ना. त्याची अशी का नाही सोडलीस. झालं टाईट झाले बघा. हे सगळे गुरं आलेत आणि ह्याला जायचं झोंब्या करायला. ह्या अजून पाणी पितोय. राजाला आज काय झालं काही कळत नाही. त्याला आज तो आज मार खाणार आहे. जाम मार खाणार आहे. अक्कल नसल्यासारखा वागतोय सरबरीत साला. काय करायचं त्याला. चालता तर येत नाही उगाच. आपलं मारामार करायला गेला तर मार खाऊन येतो. करायचं तरी काय त्याला. अक्कल नसल्यासारखा वागत बसेल सरबरीत. अरे आपण आलोय कसल्या गावाला. पाणी पिणीच चाल ना गप सरबरीत. बघा खरंच बेस्ट आमचा तो पांढरी तांबडी. त्याला फक्त आधी सोडायची तो आपापल्या घरात बरोबर जातो न थांबत कुठं काय ना काय. सांगतो हे बैल आहेत ना. हे बैल हा आणि तो पुढचा तो ऐकतात. आणि तो पुढचा आहे ना एक नंबरचा बैल बुद्धी आहे. बैलच आहे पण तो बैल बुद्धी आहे. एक नंबर बैल. कारण की त्याला ना घोरं दिसली ना की नुसतं त्याला मारामार करायची घाण सवय लागली. बघा हे आमचं बांधण आहे. येऊ थोड्याच दिवसांमध्ये काम करायला इथे. झालं वरती घराकडे त्यांना घेऊन. तर ब्लॉगमध्ये बनून राहा. ब्लॉग कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा. पाय काढ रे इकडं पाय काढ. ह्या दलभद्राने आता ढेंगातून काढला नाही रशी. तर काय करायचं काय म्हणजे एक एक दुःख आहेत ना आमचे संपतच नाही. इकडं दरी मला बोलवत होती ही दरी होऊ शकता. आणि इथं मग चालू आहे काहीच. ऑडिओ क्वालिटी कशी आहे ती सांगा मला नक्कीच. आता त्यांना सोडलेले आहे मी. बघा आपापले जातात घरी. पहिलं कोण घरी बसतं बघूया. ह्या राजाला काय होतं कळत नाही. राजा हे नुसता मस्ती करत असतो. मस्ती नुसता गुंडगिरी दलभद्री साला. आता यांच्यासोबत त्यांची मातोश्री पण असली असते या दोघांसोबत. पण ती निधन पावली. हिला काहीतरी चावलं त्यामुळं ती साप वगैरे चावलं त्यामुळे ती निधन पावली. आता आपल्याकडे हे 4च आहेत. हे 3 इथाने वरती एक आहे घरी. राजाने स्वतःची रशी तोडून टाकले. येसन तुटली की काय त्याची. हे बघा ते जोडायला लागेल परत. एक बैल आहेत ना आमच्यासारखाच आहे. हे इलाज मस्तीखोर. हे बघ ह्याला एक जो जागा नाही तसं तुला काय तुझा घर दिसत नाही की रे. काय रे
तुला खाली गेल्यावरती मस्ती येते काय? व्यसन पण तोडला ह्यानी. हे बघा यांनी आता आता व्यसन तोडला आणि त्याची हे बघा नथुनी तोडला आणि यांनी दावा तोडून टाकला नाही. म्हणजे तुम्हाला वाटतात की साधे आहेत काय? हे ह्यांचे जो मासूम तोंड आहे ना हा लय हराम करा. बघा बघ याडवून दाखवते मला. हे वाजवीन तर इकडं सरभरीत. आणि हे दोघं लय शांत म्हणतात. ह्याच्या लय लय ह्याच्या खबरी आहेत. हा लय हरामखोर आहे. हा तर त्याच्यावरचा बघ आहे सरभरीत चाले.